नमस्कार मंडळी, सर्व पीठ एकत्र करून आपण मस्त असं थालीपीठ नेहमीच बनवत असतो। पण अशा प्रकारे तुम्ही एकदा दुधी भोपळ्याचं थालीपीठ बनवून पहा। तुम्ही इतर थालीपीठ बनवायचे विसराल, इतकं सुंदर आणि टेस्टी आपलं हे थालीपीठ होते। एकदम खुसखुशीत, आपल्याला हवं तसं पातळ बनवता येते आणि चवीला तर अप्रतिम लागते। इतकं सुंदर आपलं हे थालीपीठ तयार होतं। तर त्यासाठी आपण एक दुधी भोपळा घेतलेला आहे आणि त्याचे हे थालीपीठ बनवलेले आहेत। थालीपीठ बनवताना आपण नेहमी पिठं मिक्स करतो किंवा डाळींची पिठं एकत्र करतो आणि त्याचे थालीपीठ बनवतो, पण दुधी भोपळ्याचं थालीपीठ हे थोडीशी नवीन रेसिपी आहे आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीची आहे। त्यासाठी आपण दुधी भोपळ्याचा वरची साल काढायची आणि त्याला किसून घ्यायचं आहे। ही साल थोडीशी कडवट लागते, त्यामुळे आपण ही सर्व साल काढून घ्यायची आहे बघा। आणि त्यानंतर आपण याला किसून घ्यायचं आहे। यातला मी अर्धा दुधी भोपळा वापरलेला आहे। आपल्याला जितका हवा आहे तेवढा आपण घ्यायचा आहे। इथं मोठी वाटी भरून आपला दुधी भोपळ्याचा किस पडलेला आहे। पिठं मिक्स करण्याआधी आपण एक थोडीशी पेस्ट करून घेऊया। इथं बघा मी 4 मिरच्या घेतल्यात। तुम्ही तिखट किती खाणार आहे त्या अंदाजाने तुम्ही मिरच्या घेऊ शकताय। 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे। कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा घेतलाय। ओव्याने पचन होतं। आणि थोडंसं मीठ घेतले। याची दरदरीत पेस्ट बनवून घेतली आपण। आणि त्यानंतर बघा आता या आपल्या किसामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन आणि अर्धा कपपेक्षा कमी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। आणि ही जी आपण पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट आपण यामध्ये घालून घेतली आहे। आपण जसा खरडा बनवतो ना धपाटे थालीपीठसाठी, तशा प्रकारे आपण ही पेस्ट बनवून घेतली। आणि एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला होता आणि तो असा मी चुरून घेते, म्हणजे पूर्ण सुट्टा सुट्टा होईल तो। आणि त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची, थोडीशी हळद घालायची आणि आपण इथं मीठ वापरायचं आहे थोडंसं अगदी, कारण मसाल्यामध्ये सुद्धा आपण मगाशी आपण जी चटणी बनवली त्यामध्ये पण मीठ वापरलं होतं। आणि 2 ते 3 चमचे दही वापरायचं आहे। इथं पाणी घ्यायची अजिबात गरज लागत नाही। दुधी भोपळ्याचा जो ओलावा आहे त्यामध्येच ही आपलं पीठ पूर्ण मळून तयार होतं। पाण्याची काही आवश्यकता लागत नाही, वरून पाणी घ्यावं लागत नाही। मस्तपैकी आपलं हे पीठ मळून झालेलं आहे बघा। आता लगेचच आपण याचे थालीपीठ बनवून घ्यायचे। तर याचे छोटासा गोळा मी करून घेते आणि नंतर मग आपण इथं थालीपीठ थापायचे। त्यासाठी आपण कापड घेतले थालीपीठ थापण्यासाठी आणि ते कापड ओलं करून घेतले छान असं। आणि मग यावर आपण हा गोळा घेऊन थापायचं आहे, पण पाण्याचा हात लावत राहायचं आपण सतत, म्हणजे हे थालीपीठ पुढे सरकतं आणि हाताला चिकटत नाही। मस्त असं आपण सर्व बाजूने हे थालीपीठ थापून घ्यायचे, अगदी पातळ होईपर्यंत हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। मस्तपैकी ना आपल्याला जेवढ्या साईजचं हवं तेवढ्या साईजचं तुम्ही बनवू शकता। आणि याला असे छोटे छोटे होल बनवून घ्यायचे, म्हणजे एकदम खुसखुशीत होतं आणि आतमध्येपर्यंत छान असं हे थालीपीठ भाजलं जातं। आणि आता आपण तवा गरम झालेला आहे, तव्यावर आपण हे थालीपीठ घालून घेऊया। वरून पाण्याचा थोडासा शिंतोडा द्यायचा, म्हणजे हे जे आपलं कापड आहे ते लगेचच निघेल, कारण ते चिटकून राहणार नाही आपल्या तव्याला। वरून तेल घालायचं आहे आणि जी आपण होलं केलीत ना छोटी छोटी, त्या होलांमध्ये सुद्धा थोडं थोडं एक एक थेंब तेलाचा घालायचा, म्हणजे मस्तपैकी ना एकदम छान क्रिस्पी आपलं हे थालीपीठ तयार होणार आहे। जितकं पातळ तुम्हाला थापता येईल थालीपीठ तेवढं पातळ तुम्ही थापू शकताय। झाकण ठेवायचं आहे। अगदी 2 मिनिटानंतर बघा मस्त एकदम भारी भाजलेलं आहे आपलं थालीपीठ। अशाच पद्धतीने खरपूस एकदम दोन्ही बाजूने आपण हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। चांगलं खुसखुशीत होईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे। मस्त असं रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। अशा प्रकारचे थालीपीठ एकदा घरी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि मुलांना तर खूपच आवडेल। इतकी सुंदर रेसिपी आहे। तुम्ही याला दह्यासोबत, सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबतसुद्धा खाऊ शकताय, लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकताय। बघा किती पातळ आपले थालीपीठ तयार आहेत। मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतात हे थालीपीठ। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा की कसे झाले होते तुमचे थालीपीठ। माझे थालीपीठ तर खूपच भारी झालेत। तुमचेसुद्धा मला कळवा कसे होतील ते। आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे यापुढे अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आणि
व्हिडिओला लाईक नक्की करा.